अर्थतज्ञ संजीव सान्याल गोखले संस्थेचे नवे कुलपती झाले आहेत। बिबेक देब्रॉय यांनी कुलपती पदाचा राजीनामा दिलाय। त्यानंतर ही नेमणूक करण्यात आली। तर सान्याल सध्या पंतप्रधान यांच्या आर्थिक सल्लागार मंडळाचे सदस्य आहेत आणि ते आता आर्थिक सल्लागार मंडळ सदस्य झाल्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अर्थतज्ञ संजीव सान्याल हे गोखले संस्थेचे नवे कुलपती झाले आहेत। बिबेक देब्रॉय यांनी कुलपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर ही नेमणूक करण्यात आली आहे। सान्याल सध्या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार मंडळाचे सदस्य आहेत। तर अर्थशास्त्रज्ञ आणि इतिहास संशोधक इतिहास अभ्यासक संजीव सान्याल यांची गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था अभिमत विद्यापीठाच्या कुलपतीपदी नियुक्ती करण्यात आली आहे। सान्याल हे सध्या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार मंडळाचे सदस्य आहेत। बिबेक देब्रॉय यांनी गोखले संस्थेच्या कुलपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर सान्याल यांची त्या जागी नेमणूक करण्यात आली आहे। तर गोखले संस्थेचे कुलगुरू डॉक्टर अजित रानडे यांची नियुक्ती रद्द झाल्याचा निर्णय देब्रॉय यांनी घेतला होता। त्याला रानडेंनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलंय। तर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे। तोपर्यंत रानडे कुलगुरूपदी कायम आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।